तर आमच्याकडे सुद्धा एक काका आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. आणि यांच्या सिनेमात जसं दाखवलं तुम्ही मॉर्निंग वॉक वगैरे सकाळी करता प्रोमो, तसंच ते मॉर्निंग वॉकला निघालेत रात्री. या काका या, भेटायला या. माय गॉड. नमस्कार नमस्कार. ॲक्च्युली हे आमचे पप्पाच आहेत. बाप जन्म मी तुम्हाला सांगतो काय झालं, यांनी काल प्रोमो बघितला आणि पप्पाने असं ठरवलं की आता तुमच्यासारखंच बनायचं. त्यामुळे तसे कपडे बिपडे घालून आले. पप्पा माणसं इतकी मोठी मोठी बसलेली आहेत, तुम्ही ओळखलत का त्यांना? ओळखलं म्हणजे वा वा. नमस्कार कॉमेडियन. नमस्कार. कोण? राजू श्रीवास्तव. गजोधर फॅन आहे मी त्यांचा. गजोधर गजोधर. राजू श्रीवास्तव. अरे बापरे. नमस्कार. कोण? खूप जबरी फॅन आहे मी. अरे वा. कोण? प्रेमनाथ. अरे वा वा. प्रेमनाथ. प्रेमनाथ प्रेमनाथ. अच्छा. अरे वा सर सॉरी. कोण? सिनियर आमचे. तुमची सिनियर कोण? ओम प्रकाश. स्माईल. अरे वैभव तत्ववादी. वा, सगळ्यांना ओळखलं तुम्ही. हो हो. क्या बात आहे. त्या अभिनेत्री पण अरे आहे ओळख. अरे हो हा. काय यांचं नाव? शर्वरी. कशावर फ्री? तुम्ही त्यांच्या नावावर जो काढते ठरलं का? नाही ना काय ते नाव नव्हतं माहिती. हा. बरं, तुम्ही आज आलेलेच आहात, तर काय तुम्ही साधारण डाएट फॉलो करता, कसे वागता? नाही ऍक्च्युअली काय आहे, ते मला आम्हाला शेडेकरांना पहिलं हे सांगायचंय की त्यांच्या पिक्चरची नावं चुकीची खूप आहेत. गप्पा बसा, काहीतरी उगाच सांगू नका इथे. डाग द फायर. डाग द फायर तर बरोबरच आहे. नाही नाही नाही. मग डाग द धुवा असं पाहिजे होतं. डाग द धुवा. डाग द धुवा. धुवा मग नाही, एक तो अर्धाच पिक्चर बनवला. कुठला? नागरिक. अर्धा कसा? अर्धा नाही तर काय काय नाव पाहिजे होतं माहिती का? नागरिक द शास्त्र. नागरिक द शास्त्र. पुस्तक विषय होता आम्हाला. अच्छा. अजून एक बनवला अर्जुन पंडित. बरोबर आहे, चांगला काय बरोबर आहे. एक तर अर्जुन रामपाल ठेवा किंवा तेजस्विनी पंडित ठेवा. हे काय नाव आहे का? वा वा. पण तुम्ही साधारण खूपच फिट दिसता आम्हाला. हो ते असं कपडे ना. फार फिट होतात तुम्ही जाड झाल्यामुळे. तुम्हाला कपडे फार फिट होतात जाड झाल्यामुळे. पूर्वी तुम्ही जरा काय आता करता? व्यवस्थित. हा? आता साधारण काय करता, कसं शेड्यूल असतं तुमचं? सकाळी 5ला उठतो मी. वा. आणि मग काय जॉगिंग? नाही नाही बसलेलो रात्री असतो, सकाळी 5ला उठतो. चिंतन चिंतन. कशाला बसता? हे चिंतन. अशी मेणबत्ती समोर ठेवायची, असं डायरेक्ट कॉन्स्टिपेशन ठेवायचं. काय काय ठेवायचं? कॉन्स्टिपेशन. कॉन्सन्ट्रेशन. अच्छा ते होय. चालेल. अच्छा. हा. मग चिंतनानं फरक पडतो? म्हणजे काय एकदम चांगलाच फरक पडतो. थकायला बिकायला होत नाही, एकदम फ्रेश. साधारण कुठे चिंतनाला बसायला पाहिजे? हे साधारण बघा, ती त्याची रूम अशी असते ना, छोटी खोली, एक 0चा बल्ब लागतो, शांतता लागते. अच्छा. आणि काय डाएट वगैरे साधारण? डाएट काय नाही, फक्त मुगाची डाळ. तुम्ही काय सांगता? कसलं चिंतन करता तुम्ही? अरे चिंतन असंच कसलं करतो चिंतन मी. कर? काही सांगता उगाच आपलं. मग नंतर मॉर्निंग वॉक असतं आपलं. अच्छा. मग मॉर्निंग वॉक बद्दल तुमचं काय म्हणणं हे आहे? बघा, रात्री एकदा जास्त झाली ना का मॉर्निंगला वॉक होती. काय कसलं डाएट सांगताय लोकांना? हाय डाएटच आहे तसं. काय करता का? आसनं बिसनं काय शिकलाय का कधी? हो येतात की सगळे येते मला. अच्छा. बरं. मग रेग्युलर. हाला आज रिटायर झालो एवढी वर्ष काम करून. रिटायर झालं तुम्ही? बापरे. ते पण एक रिटायर बाप दाखवले हा ना. त्याच्यामध्ये. तुम्ही रिटायर म्हणजे कुठे जॉबला होता? सेल्स एक्झिक्युटिव्ह. वाव. कुठे? डोंबिवली स्टेशनच्या बाहेर सेल विकायचो. सेल पेन्सिल सेल. अच्छा. पेन्सिल सेल्स एक्झिक्युटिव्ह. सेल्स एक्झिक्युटिव्ह. हा असं. त्याला काय म्हणतात? सेल्स एक्झिक्युटिव्ह. हा धन्य. काहीतरी आसनांबद्दल सांगा. हा माहिती आहे ना, विचारा तर. हलासन. हा, हा. हे 7 नंतर करायचं. 7 नंतर सकाळपासून करायचं नाही का? हा हलासन ना. असं ते हलासन सतत हाला 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 असं. नौकासन दाखवा. सोपं सोपं. हे माझ्याबरोबर कोणतरी त्यांना शिकवतो. घ्या, कोणाला तर पुढच्या पाहिजे. पिढीला शिकवलं पाहिजे ना. अच्छा. घ्या. कोण पुढची पिढी? या ना सर.
पुढची पिढी तुमची पुढची पिढी आहे. हा मग माझ्या नंतरची पिढी. चल बस हात सरळ जरा हां ओके 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 हां आता ऊर्जा बाहेर नाही गेली पाहिजे हाताच्या अरे बाबा. असे घट्टच भरून जाऊ. आता सुरू करा. क्या बात मस्त वाटलं का हो नाही एकदम नौखा आसन, एकदम नौखा आसन. नौकं जायची क्या बात है क्या बात है. उत्तम यांच्या फालतुगिरीसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय राजकोटा लोक हसतात म्हणून काही हा मी असंच करतो. कमल आसन बद्दल काय? अरे फेमस सुपरस्टार साऊथचा त्याची 420 पुष्पक म्यूट पिक्चर पुष्पक म्यूट का मग म्यूट आहे त्याच्यात काही डायलॉग नाही हिट काम केलं कमल असून वा वा. हो ना हा क्या बात आहे वा वा. तर मला आता सांगा की कॅलरी बर्न जे आपण बघत असतो होत असतं तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं नव्या पिढीला काय माझं बघा मी आठवड्यातून 4-5 वेळा तरी करतोच कॅलरी बर्न. कसं हे लॉन्ड्री आहे ना माझी म्हणजे इस्त्री ठेवली का फोनवर असलो की कॅलरी बर्न होतात हे बघा याचं पण तसंच आहे. कॉलरी म्हणतात त्याला कॉलरी म्हणतात. विचारतोय मी काय हे उत्तर उत्तान पादासन हे महत्वाचं आहे बघा. हे उठताना हे बघा दाखवतोच मी हे बघा हे उठताना व्यवस्थित बॅलन्स पाहिजे 2 हाताचा. जर सकाळी समोसा खाल्ला असेल आणि एकाच बाजूला जर बॅलन्स झाला तर उत्तान पादासन झालं. उठा. काय करायचं आता काहीच पटत नाही माझं तुम्हाला. बनवणार म्हणून कशाला मी बनवली नाव. शेवटचं दाखवा आता सगळ्यांना भुजंग आसन. हां सोपं हे बघा हे हे असं उभं श्वास राहायचं 2 घ्यायचा. पाय असे समांतर ठेवायचे आणि हात असा एक वरती न्यायचा. बापरे फार अवघड. श्वास घ्यायचा नंतर हळूहळू सोडायचा हाताबरोबर. इथे ठेवला एक हाताचा सरळ आणि मग असं 90 अंशाचं कोण करायचं. हं? ही बोटं अशी वाकवायची हा आणि लगेच तू पण वाजवतो काय आपण नाही असं पाठवायचं नाही मला. नाचत होतो ना चांगला कशाला आला परत. वा, एवढं सगळं केलंय तरी हे काय बरं साहेब सांगा अरे शेनवण शेनवण कोण शेनवण जा शेनवॉर. पण पप्पांसाठी एकदा जोरदार टाळ्या.